आपल्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी भरारी देणारे श्रीराम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ऍडमिशन ओपन फॉर 11th and 12th सायन्स अकॅडमी फॉर IIT मेडिकल NDA and other competitive exam. जयदत्त टॉवर, सांगली रोड, इचलकरंजी. Call 9921004600. Hello, good morning everyone. Hello, welcome in Shriram Group of Institute Ichilkaranji. So today we are going to teach about the subject biology. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण बायोलॉजी हा सब्जेक्ट स्टडी करणार आहोत. So before going to study about the subject biology, I want to introduce myself. My name is Aparna Wilson Chandane, MSc B.Ed MPhil, and I have about a 15-year experience in NEET Academy. ओके, वेगवेगळ्या नीटच्या ज्या अकॅडमीज असतात त्याच्यामध्ये मला जवळजवळ 15 वर्षांचा अनुभव आहे. ओके, आणि मी बॉटनी आणि झुलॉजी हे दोनही सब्जेक्ट शिकवते. ठीक आहे. सो बायोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे तो तुमच्या बॉडीशी निगडीत सब्जेक्ट आहे. ओके, इट इज रिलेटेड टू अवर बॉडी सिस्टीम. ओके, जे काही आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या लाईफ फंक्शनिंग ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्याशी रिलेटेड हा सब्जेक्ट आहे आणि इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट. हा जो सब्जेक्ट आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला ह्या सब्जेक्टची तयारी करत असताना कुठलीही घोकमपट्टी करायची नाही आहे किंवा पाठांतर हा जो क्रायटेरिया तुम्ही आत्ता 10वीपर्यंत जो अवलंबला असेल तो ह्या ठिकाणी तुम्हाला करायचा नाही आहे. तर पाठांतर न करता अंडरस्टँडिंग करून त्या जो टॉपिक जो असणार आहे त्या टॉपिकची जी तयारी करत असताना त्या टॉपिकबद्दलचे जे अंडरस्टँडिंग आहे त्याचं जे पूर्ण नॉलेज आहे ते घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे. ओके, तर बायोलॉजी हा सब्जेक्ट स्टडी करायच्या अगोदर तुम्हाला तुमच्यासाठी माझं एक सांगणं आहे की तुम्ही सायन्स हा जी शाखा निवडलेली आहे ती शाखा निवडण्याचा तुमचा जो एक दृष्टिकोन आहे तो एक दृष्टिकोन आहे की तुम्हाला फ्युचर डॉक्टर व्हायचं आहे. ओके, तुम्ही सगळेजण तुमच्या मनामध्ये एक गोष्ट ठेवून द्या की आपल्याला फ्युचर डॉक्टर बनायचं आहे आणि त्या फ्युचर डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला बायोलॉजी हा सब्जेक्ट स्टडी करणं खूप गरजेचं आहे आणि खूप महत्त्वाचं पण आहे. ठीक आहे, बायोलॉजी हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा असून तो सोपा पण आहे. ओके, आणि तुम्ही इझिली 360 पैकी इझिली अबाव 300 मार्क्स अगदी इझिली कॅरी करू शकताय. ओके, जर तुम्ही सातत्यानं अभ्यास करत असाल तर सातत्य महत्त्वाचं आहे. ओके, रोजच्या रोज तुम्ही जितका अभ्यास करणार आहात तर तो अभ्यास तुम्ही 2 वर्ष अगदी कंटिन्युअसली करणं गरजेचं आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही 10 तास 12 तास अभ्यास करा, पण ॲटलिस्ट एक बायोलॉजी हा सब्जेक्ट जर तुम्ही घेऊन पुढं करिअर करायचं जर तुमचं प्लॅनिंग असेल तर किमान 2 ते 3 तास रोजचा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमची कंटिन्युटी असणं गरजेची आहे. तरच तुम्ही तुमच्या आईवडिलांनी जे तुमच्यासाठी जे एम ठरवून ठेवलं आहे त्या एमकडे जाण्यासाठी तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होईल. ठीक आहे. सो बिफोर गोइंग टू स्टडी अबाउट दी biology, I want to introduce about the NEET this exam, about the NEET exam, National Eligibility Entrance Test. ओके, आणि ही जी नीटची जी एक्झाम आहे ती NTA मार्फत घेतली जाते. NTA मार्फत 2 वेळेस घेतली जाते. एक आहे नीट UG आणि दुसरी आहे नीट PG. नीट UG जी एक्झाम आहे त्याच्यासाठी क्वालिफिकेशन आहे 12वी पास आणि तुम्हाला 12वीमध्ये फक्त 50% जरी मार्क्स असले तरी सुद्धा तुम्ही नीटची एक्झाम ही देऊ शकताय. ठीक आहे, तर नीटची एक्झाम देण्यासाठी तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 विषय घेणं गरजेचं आहे. फिजिक्ससाठी तुम्हाला एकूण 180 मार्क्स असतात, केमिस्ट्रीसाठी 180 मार्क आणि बायोलॉजीसाठी बॉटनी आणि झुलॉजी 180 असे 360 मार्क्स असतात. म्हणजे एकूण 720 मार्कांची ही एक्झाम असते आणि त्याच्यामध्ये +4 आणि -1 मार्किंग असतं. मार्किंग स्कीम जर बघायची असेल तर जर तुम्ही फॉर एक्झाम्पल 4 क्वेश्चन जर तुम्हाला सोडवायचे असतील तर 4 पैकी जर तुम्ही 3 क्वेश्चन बरोबर सोडवले आणि 1 क्वेश्चन जर चुकीचा निघाला तर तुम्हाला × 4 म्हणजे 3 चोक 12 आणि जो चुकलेला एक क्वेश्चन आहे त्याचं -1 म्हणजे असे तुम्हाला 11 मार्क त्या ठिकाणी 16 पैकी 11 मार्क पडू शकतात. मी फक्त तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन सांगितली, जनरल आयडिया सांगितली. तर +4 असतात मार्क्स आणि -1 म्हणजे जवळजवळ 25% मार्क हे तुमचे मायनस केले जाऊ शकतात. ठीक आहे.
जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं तुम्हाला नीटबद्दलची जी आयडिया आहे ती व्यवस्थित समजेलच. ठीक आहे. तर आज आपण या ठिकाणी बायोलॉजीबद्दलचं जे इंट्रोडक्शन आहे ते इंट्रोडक्शन आज आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे. सो सायन्स, बायोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे तो सायन्समध्ये येतो. ओके. सो बेसिक जर आपण बघितलं तर सायन्स हा जो सब्जेक्ट आहे ह्याच्यामध्ये सायन्सचं जे ग्रीक वर्डमध्ये जर आपण ह्याचा जर उच्चार केला तर त्याला सॅन्शिओ असं म्हटलं जातं. इट इज कॉल्ड ॲज दी सॅन्शिओ. सॅन्शिओ मीन्स टू नो ऑर टू गेट अ नॉलेज. येते लक्षात. टू नो म्हणजे जाणून घेणं, सायन्सबद्दल समजावून घेणं किंवा त्याच्याबद्दलची जाणीव निर्माण करणं. ओके. तो सब्जेक्ट जो आहे तो जाणून घेणं याचा अर्थ आहे सायन्स. ठीक आहे. कुठलाही विषय असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, मॅथमॅटिक्स असेल, हे सगळे जे सायन्सशी रिलेटेड जे काही सब्जेक्ट्स आहेत ते तुम्हाला जाणून घेऊन त्याचा तुमच्या रोजच्या जीवनामध्ये उपयोग करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हेच आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत, हेच आपण ह्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. येते लक्षात. सो बायोलॉजी इट इज अ स्टडी ऑफ लाईफ. बायोलॉजीमध्ये आपण पूर्ण आपल्या जीवनाचा अभ्यास करतोय. स्टडी ऑफ लाईफ. आता लाईफ म्हणजे फक्त ह्युमन बिईंगशी निगडीत असणारे जे लाईफ आहे तेच आपण म्हणणार नाहीये, तर सगळं जे लिव्हिंग थिंग्स आहेत, तर लिव्हिंग थिंग्समध्ये प्लॅन्ट पण असणार आहेत आणि ॲनिमल्स पण असणार आहेत. येते लक्षात. आणि प्लॅन्ट आणि ॲनिमल्स ह्यांचा डिटेलमध्ये स्टडी करणं म्हणजेच काय, बायोलॉजी. येते लक्षात. सो बायोस म्हणजे लाईफ आणि लॉगस याचा अर्थ काय आहे, स्टडी. बघा बायोलॉजी जर आपण फोड केली, बायोस याचा अर्थ आहे लाईफ. ओके. आणि लॉगस याचा अर्थ आहे स्टडी. म्हणजेच काय, टू स्टडी द लाईफ. ओके. स्टडी ऑफ लाईफ. ओके. बायोलॉजी इट इज अ सायन्स अँड विच डील्स विथ द स्टडी ऑफ लाईफ. येते लक्षात. सो हिअर दिस बायोलॉजी दिस इज ऑल्सो कॉल्ड एज दी लाईफ सायन्सेस. बायोलॉजीला आपण या ठिकाणी लाईफ सायन्स पण म्हणू शकतोय. इट इज ऑल्सो कॉल्ड एज दी लाईफ सायन्स. ओके. बायोलॉजी ह्याला आणखीन एक अदर वर्ड आहे आणि त्याचं नाव आहे लाईफ सायन्स. ओके. इट इज ऑल्सो कॉल्ड एज दी लाईफ सायन्स किंवा ह्याला बायो सायन्स पण म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड एज दी बायो सायन्स. फॉरेन कंट्रीजमध्ये बायोलॉजी हा वर्ड यूज करत नाहीये, तर त्याला लाईफ सायन्स असं म्हटलं जातं किंवा त्याला बायो सायन्स असं म्हटलं जातं. येते लक्षात. सो हिअर बायोलॉजी ही जी टर्म जी आहे, बायोलॉजी दिस टर्म इज फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोड्यूस्ड बाय सायंटिस्ट अँड द नेम ऑफ द सायंटिस्ट इज अरिस्टॉटल. बायोलॉजी हा जो वर्ड आहे किंवा बायोलॉजी हे ह्याच्याबद्दलचा जो डिटेलमध्ये जो स्टडी जर कुठल्या सायंटिस्टनं जर केला असेल तर त्या सायंटिस्टचं नाव आहे अरिस्टॉटल. ठीक आहे. वन बाय वन आपण या ठिकाणी बायोलॉजीशी निगडीत जे असणारे जे काही थिंग्स आहेत, ज्या काही टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी स्टडी करूया. ओके. सो दिस बायोलॉजी ह्याच्याबद्दलचा जर नीट अभ्यास कुणी केला असेल तर त्या सायंटिस्टचं नाव आहे अरिस्टॉटल. ओके. अरिस्टॉटललाच फादर ऑफ बायोलॉजी असं म्हटलं जातं. ही इज कॉल्ड ॲज दी फादर ऑफ बायोलॉजी. ह्याला फादर ऑफ बायोलॉजी असं म्हटलं जातं. ओके. त्यानं काय केलं आहे, बायोलॉजी मधले जे काही प्लॅन्ट्स आहेत, ओके, ॲनिमल्स आहेत, म्हणजे बॉटनी आणि झुलॉजीशी रिलेटेड जे काही प्लॅन्ट्सशी रिलेटेड ज्या काही टर्मिनॉलॉजीज आहेत, ओके, त्याचा डिटेलमध्ये त्यानं स्टडी केला आहे अँड दॅट्स वाय ही इज कॉल्ड ॲज अ फादर ऑफ बायोलॉजी. सो बायोलॉजी इज फर्दर क्लासिफाईड इंटू टू कॅटेगरीज, दॅट इज बॉटनी अँड झुलॉजी. बायोलॉजीचं क्लासिफिकेशन जर आपण बघितलं, क्लासिफिकेशन दोन शाखेमध्ये ह्याचं डिव्हिजन केलं जातं. एक आहे बॉटनी आणि दुसरा आहे झुलॉजी. ओके. बॉटनी, आता बॉटनी म्हणजे काय, बॉटनी इट इज रिलेटेड टू द प्लॅन्ट. बॉटनीला ह्या ठिकाणी फायटॉलॉजी पण म्हटलं जातं. बॉटनी इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी फायटॉलॉजी.
फायटोलॉजी का म्हणलं तर फायटो याचा अर्थ काय आहे? प्लांट. फायटो मीन्स प्लांट अँड लॉजी मीन्स स्टडी. प्लांटचा अभ्यास करणं. टू स्टडी अबाउट द प्लांट इज कॉल्ड ॲज दी फायटोलॉजी. फायटो याचा अर्थ काय आहे? प्लांट. अँड लॉगस याचा अर्थ काय आहे? टू स्टडी. लॉगस याचा अर्थ काय आहे? टू स्टडी. म्हणजेच काय? फायटोलॉजी याचा अर्थ काय आहे? स्टडी अबाउट दी प्लांट्स. प्लांट्स रिलेटेड जे काही थिंग्स असणार आहेत, ओके, त्यांचा अभ्यास करणं आपण हे फायटोलॉजी मध्ये करत असतो. आणि दुसरा आहे झूलॉजी. झूलॉजी याचा अर्थ काय आहे? झू म्हणजेच काय? ॲनिमल्स. आणि लॉगस म्हणजेच काय? टू स्टडी. झू ॲनिमल. झू इज इक्वल टू ॲनिमल अँड लॉगस याचा अर्थ काय आहे? टू स्टडी. म्हणजेच काय? स्टडी ऑफ व्हेरियस ॲनिमल्स, ओके, फ्रॉम युनिसेल्युलर अप टू द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. एकपेशीय ॲनिमल पासून ते अनेकपेशीय ॲनिमल पर्यंत ह्यांचा अभ्यास करणं म्हणजेच काय? झूलॉजी. ठीक आहे. तर डिटेलमध्ये आपण बॉटनी आणि झूलॉजी ह्या दोनही सब्जेक्टचा स्टडी करणार आहोत. तर हा जो बॉटनी हा जो वर्ड आहे हा सगळ्यात पहिल्यांदा थिओफ्रास्टस ह्या सायंटिस्टनी शोधून काढलेला आहे. बॉटनी म्हणजेच काय? हा जो फायटोलॉजी ही जी टर्मिनॉलॉजी आहे ही थिओफ्रास्टस ह्या सायंटिस्टनी काय केली आहे? स्टडी केली आहे. द नेम ऑफ द सायंटिस्ट इज द थिओफ्रास्टस. आणि बायोलॉजी ही जी टर्म जी आहे ती अरिस्टॉटलनी काय केली आहे? शोधून काढली आहे. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन येऊ शकतं. बायोलॉजी ही टर्म कुणी शोधून काढली आहे? अरिस्टॉटलनी. बायोलॉजीमध्ये प्लांट्स आणि ॲनिमलचा स्टडी कुणी केलेला आहे? अरिस्टॉटलनी. परंतु त्याला फक्त ॲनिमलचा अभ्यास करणं खूपच त्याला आवडत होतं आणि म्हणून ह्याला फादर ऑफ बायोलॉजी पण म्हटलं जातं आणि फादर ऑफ झूलॉजी पण म्हटलं जातं. म्हणजे ह्या ठिकाणी बॉटनीचा फादर ऑफ बॉटनी कोण आहे? थिओफ्रास्टस. आणि झूलॉजीचा कोण असणार आहे? तर परत हेच आहेत अरिस्टॉटल. अरिस्टॉटल ही इज अ फादर ऑफ झूलॉजी. येते का लक्षात सगळ्यांच्या? फादर ऑफ बायोलॉजी म्हटल्यानंतर तुमचा आन्सर काय असणार आहे? अरिस्टॉटलच. फादर ऑफ बॉटनी असं जर क्वेश्चन विचारला तर त्याचा आन्सर काय असणार आहे? थिओफ्रास्टस. आणि फादर ऑफ झूलॉजी म्हटल्यानंतर कोण असणार आहे? तर अगेन सेम, दॅट इज द अरिस्टॉटल. येते लक्षात? सो हिअर ही जी टर्म जी आहे बायोलॉजी ही जी टर्म प्रत्यक्षात जर कोणी सादर केली असेल किंवा लोकांच्या अभ्यासासाठी जर इंट्रोड्यूस केली असेल तर त्याचं नाव आहे लामार्क. ओके. लामार्क ह्या सायंटिस्टनी काय केलेलं आहे? द बायोलॉजी इट इज युज्ड. बायोलॉजी ही टर्म यूज केलेली आहे आणि त्या सायंटिस्टचं नाव आहे लामार्क. लामार्क ही used this biology term. लामार्क ह्या सायंटिस्टनी काय केले आहे? ही टर्म जी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा त्याचा उपयोग केलेला आहे. ठीक आहे. सो वन बाय वन आपण ह्या बायोलॉजी मधले जे काही ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेसचा डिटेलमध्ये स्टडी करूया. ठीक आहे. सगळ्यात पहिली ब्रँच आहे ॲनाटॉमी. फर्स्ट ब्रँच ऑफ बायोलॉजी दॅट इज ॲनाटॉमी. सगळ्यात पहिल्यांदा आपण ॲनाटॉमी बघूया. ब्रँचेस ऑफ बायोलॉजी. बायोलॉजी मधल्या सगळ्या शाखा कुठल्या आहेत त्या शाखा आपण 2 वर्ष ह्या ठिकाणी काय करणार आहोत? त्याचा डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. आजचं आपलं हे फक्त इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. ह्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये आपल्याला काय काय तुम्ही 2 वर्षामध्ये काय काय डिटेलमध्ये स्टडी करणार आहात ह्याची फक्त जनरल इन्फॉर्मेशन आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघणार आहात. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली जी टर्मिनॉलॉजी आहे त्याचं नाव आहे ॲनाटॉमी. ॲनाटॉमी याचा अर्थ काय आहे? स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आहे ॲनाटॉमी. ओके. सो ॲनाटॉमी मीन्स
टू स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दॅट इज इन प्लांट्स ॲज वेल ॲज द ॲनिमल्स. स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर. इंटरनल स्ट्रक्चर याचा अर्थ आहे काय आहे तर ॲनिमल्सच्या किंवा प्लांटच्या आतमध्ये असणारे जे काही ऑर्गन्स असणार आहेत. फॉर एक्झाम्पल वेन वी आर स्टडी अबाउट द ॲनिमल्स इन देअर बॉडी देर इज प्रेझन्स ऑफ इसोफेगस, स्टमक, इंटेस्टाईन. इंटेस्टाईनमध्ये मग इलियम, कोलॉन, रेक्टम असे पार्ट्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेड बघितलं तर नेझल पॅसेज आहे, फॅरिंग्स, ट्रॅकिया येते लक्षात, ॲज वेल ॲज ब्रॉन्काय, प्रायमरी ब्रॉन्काय, सेकंडरी ब्रॉन्काय, टर्शरी ब्रॉन्काय, लंग्स ह्याचा डिटेलमध्ये स्टडी करणं. डायजेस्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड बघितलं तर आणखीन डायजेस्टिव्ह ग्लँड्स पण आहेत, ते पँक्रियाज आहेत, त्याच्यानंतर सलायव्हरी ग्लँड आहे. ओके. त्याच्यानंतर लिव्हर आहे. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी रिलेटेड बघितलं तर टेस्टीज आहेत, ओव्हरीज आहेत. एक्सक्रिटरी सिस्टीमशी रिलेटेड बघितले तर किडनी आहे, युरेटर आहे, युरिनरी ब्लॅडर आहे, युरिथ्रा आहे. ह्या सगळ्या ऑर्गनचा डिटेलमध्ये स्टडी करणं म्हणजेच ॲनाटॉमी. स्टडी ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स ॲज वेल ॲज द ॲनिमल इज कॉल्ड ॲज दी ॲनाटॉमी. नेक्स्ट आहे बायोकेमिस्ट्री. आता बायोकेमिस्ट्री हा जो वर्ड उच्चारल्यानंतर तुम्हाला दोन सायन्स ह्या ठिकाणी बघायला मिळतात. एक आहे बायोलॉजी आणि दुसरं आहे केमिस्ट्री. ओके. तर ह्या ठिकाणी बायोलॉजीमध्ये आपण सगळ्यात जास्त कुठल्या सायन्सचा उपयोग करतोय तर ते आहे केमिस्ट्री. ओके. सो स्टडी ऑफ दी केमिस्ट्री ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स येते लक्षात. स्टडी ऑफ द केमिस्ट्री ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता जर आपण अगदी साध्यातलं साधं जर एक्झाम्पल बघितलं, जे काही तुम्ही अन्न खाताय त्या अन्नामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन्स असतात, फॅट किंवा लिपिड मॉलिक्यूल प्रेझेंट असणार आहेत. ह्याचं केमिकल स्ट्रक्चर काय आहे हे माहिती पाहिजे. आणि ते जे मिक्स्ड किंवा हे जे कॉम्प्लेक्स जे काही फूड पार्टिकल्स आहेत त्या कॉम्प्लेक्स फूड पार्टिकलचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, सिम्पल फूड पार्टिकल्समध्ये. ओके. कॉम्प्लेक्स फूड पार्टिकल्स आर कन्वर्टेड इनटू अ सिम्पल फूड पार्टिकल्स बाय द प्रेझेन्स ऑफ द ऑक्सिजन. कशाच्या स्वरूपात, ऑक्सिजनच्या स्वरूपात. म्हणजेच काय, इथं ऑक्सिडेशन केलं जातं आणि ऑक्सिडेशन झाल्यामुळे ह्याचं कन्व्हर्शन कशामध्ये केलं जातं, कार्बन डायऑक्साईड, वॉटर मॉलिक्युल्स आणि ATP म्हणजेच काय एनर्जी आपल्या बॉडीमध्ये तयार केली जाते. म्हणजे जे काही तुम्ही अन्न खाता त्या अन्नाचं विघटन होणार आहे. ओके. त्याचं कॅटाबोलिझम केलं जातं. ओके. आणि कॅटाबोलिझम झाल्यानंतर त्याच्यापासून तुम्हाला कार्बन डायऑक्साईड मिळणार आहे. त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड, वॉटर मॉलिक्युल्स आणि शिवाय एनर्जीसुद्धा तयार झालेली तुम्हाला बघायला मिळणार आहे. मग ह्याचा डिटेलमध्ये स्टडी तुम्ही कुठं करू शकताय तर बायोकेमिस्ट्रीमध्ये. डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम असेल. बघा रेस्पिरेशनमध्ये काय केलं जातं, एक्सचेंज ऑफ गॅसेस. एक्सचेंज ऑफ गॅसेस याचा अर्थ काय आहे, तुम्ही ॲटमॉस्फिअरमधनं ऑक्सिजन शरीराच्या आतमध्ये घेताय आणि कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर फेकताय. ओके. आता हे एक्सचेंज ऑफ गॅस होत असताना इंटरनल रेस्पिरेशन सुद्धा होत असतं. ओके. इंटरनल रेस्पिरेशनमध्ये तुम्ही काय काय स्टडी करू शकता. बघा ब्रिदिंग आहे. ब्रिदिंगमध्ये एक्सहॅलेशन, इनहॅलेशन. ओके. त्याच्यानंतर जे काही सेल्स असतात आपल्या बॉडीमध्ये म्हणजे मायटोकॉन्ड्रिया जे आहेत, मायटोकॉन्ड्रियाज आर मेनली युजफुल फॉर द सेल्युलर रेस्पिरेशन. येते लक्षात. म्हणजे ऑक्सिजन घेतल्यानंतर ते जे ऑक्सिजन जे आहे ते RBC बरोबर ह्या ठिकाणी डिफ्यूज केलं जातं आणि RBCs ह्याचं कन्व्हर्शन हे ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये केलं जातं आणि हे ऑक्सिजनेटेड ब्लड हे पूर्ण बॉडीला प्रोव्हाइड केलं जातं. तिथून परत डिऑक्सिजनेटेड ब्लड तयार होतं आणि हे डिऑक्सिजनेटेड ब्लड परत एकदा आपल्या शरीराच्या बाहेर बाय एक्सहॅलेशन प्रोसेस हे बाहेर फेकलं जातं. मग आता इथं सुद्धा केमिस्ट्री तुम्हाला स्टडी करावी लागणार आहे. विच केमिकल रिॲक्शन्स विच आर मेनली टेक्स प्लेस इन द ॲट द फॉर्मेशन ऑफ द रेस्पिरेशन हे तुम्ही इथं डिटेलमध्ये स्टडी करू शकताय. त्याच्यानंतर हार्टमध्ये सर्क्युलेशन आहे. सर्क्युलेशन म्हणजेच काय, जे काही ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते पूर्ण शरीराच्या ऑर्गनला प्रोव्हाइड करणं, तिथून परत डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन परत हार्टमार्फत ते लंग्सकडे पाठवणं आणि लंग्सकडून ते परत कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर फेकणं. येते लक्षात. त्याच्यानंतर आहे एक्सक्रिटरी सिस्टीम. एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये सुद्धा केमिकल रिॲक्शन्स महत्त्वाच्याच आहेत. त्याच्यामध्ये एनर्जी फॉर्मेशन, ATP ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम. ओके. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम कशा पद्धतीने केलं जातं. ओके. हे सुद्धा आपण ह्या ठिकाणी डिटेलमध्ये स्टडी करू शकतो. नर्वस सिस्टीममध्ये सुद्धा जे काही
केमिकल्स प्रेझेंट असणार आहेत. ओके, केमिकल मेसेंजर्स जे असणार आहेत, तर ह्या मार्फत तुम्ही ह्या डिटेलमध्ये बायोकेमिस्ट्रीचा स्टडी करू शकताय. दॅट इज द स्टडी ऑफ द केमिस्ट्री ऑफ अ लिव्हिंग मॅटर. ओके, ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स ॲज वेल ॲज द ॲनिमल्स. नेक्स्ट आहे सायटॉलॉजी. सायटॉलॉजी दिस टर्म इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. सायटॉलॉजी ही जी टर्म आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि बघा, या सायटॉलॉजीमध्ये तुम्ही डिटेलमध्ये पूर्ण सेल्सचा स्टडी करणार आहात. दॅट इज द स्टडी ऑफ द सेल्स अकॉर्डिंग टू देअर स्ट्रक्चर ॲज वेल ॲज दी फंक्शन्स. ओके, सेल आणि सेल्सच्या आतमध्ये प्रेझेंट असणारे जे काही सेल ऑर्गनलीज आहेत, त्या सेल ऑर्गनलीजचा डिटेलमध्ये स्टडी करणं तुम्ही कशामध्ये करणार आहात? सायटॉलॉजीमध्ये. म्हणजेच काय? स्टडी ऑफ स्ट्रक्चर, फंक्शन ऑफ सेल ॲज वेल ॲज द व्हेरियस सेल ऑर्गनलीज. येते लक्षात? सेल आणि सेलच्या आतमध्ये असणारे जे काही सेल ऑर्गनलीज आहेत त्यांचा डिटेलमध्ये स्टडी करणं, याचा अर्थ काय आहे? सायटॉलॉजी. आता सेल जर आपण विचारात घेतली, बघा सेल त्याच्यामध्ये तुम्ही काय काय स्टडी करू शकताय? ॲनिमल सेल आहे, ओके, प्लांट सेल आहे. ॲनिमल सेल्समध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. न्यूक्लियस जर बघितलं तर न्यूक्लियसमध्ये इनसाइड द न्यूक्लियस देर इज प्रेझेन्स ऑफ DNA ॲज वेल ॲज द RNA. जे काही क्रोमॅटिन मटेरियल प्रेझेंट असतं त्या क्रोमॅटिन मटेरियलमध्ये काय प्रेझेंट आहे? तर DNA आणि RNA प्रेझेंट आहे. आणि हे DNA काय आहे? इट इज अ जेनेटिक मटेरियल. दिस जेनेटिक मटेरियल इट इज मेनली युजफुल फॉर ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम वन जनरेशन टू दी अनदर जनरेशन. जे काही जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत ट्रान्सफर करण्याचं काम ह्या ठिकाणी कशामध्ये केलं जातं? ह्या DNA मार्फत केलं जातं. आणि हे आपण कशामध्ये स्टडी करू शकतोय? सेल्स मार्फत. म्हणजेच काय? न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असणाऱ्या DNA मार्फत करू शकतोय. ओके, तर सायटॉलॉजीमध्ये तुम्ही न्यूक्लियसचं स्ट्रक्चर कसं आहे, न्यूक्लिअर मटेरियल कुठलं कुठलं प्रेझेंट आहे, न्यूक्लिअर एन्व्हलप, आउटर न्यूक्लिअर एन्व्हलप, इनर न्यूक्लिअर एन्व्हलप, ओके, त्याच्यानंतर सेल ऑर्गनलीज बाकीच्या ज्या आहेत, फॉर एक्झाम्पल गॉल्गी बॉडीज आहेत किंवा त्याला गॉल्गी कॉम्प्लेक्सेस म्हटलं जातं. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये परत त्याचे दोन प्रकार आहेत, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ॲज वेल ॲज द स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अकॉर्डिंग टू द प्रेझेन्स ॲज वेल ॲज दी ॲब्सेन्स ऑफ द रायबोझोम्स. त्याचे दोन प्रकार आहेत, दॅट इज द रफ ॲज वेल ॲज द स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्याच्यानंतर आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया इट इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल. ओके, मायटोकॉन्ड्रिया हे काय आहे? पॉवर हाऊस ऑफ सेल आहे. सो हिअर अकॉर्डिंग टू दॅट we are study about the each and every terminology according to the cytology. सायटॉलॉजी मार्फत आपण या ठिकाणी डिटेलमध्ये ह्या सगळ्या सेल ऑर्गनलीजचा स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला आपण याच ठिकाणी थांबूया. ओके, नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला डिटेलमध्ये स्टडी करूया. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.